नमस्कार मंडळी, मी श्वेता, तुमची बेभान आई. आज आपण नाशिक जवळ असलेला एक अतिशय पवित्र आणि शांत असं ठिकाणी आलो आहोत. कपिलधरा तीर्थ आणि नंतर श्री गजानन महाराज संस्थान. जर तुम्हाला सिटी लाईफ पासून थोडा ब्रेक घेऊन आध्यात्मिक शांती अनुभवायची असेल तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्कीच पहा. एक छोटासा ट्रॅव्हल अपडेट. सध्या नाशिकमध्ये अनेक ठिकाणी ब्रिज आणि रोड एक्सपान्शनचं काम सुरू आहे, त्यामुळे काही ठिकाणी ट्रॅफिक आणि थोडा उशीर होऊ शकतो. म्हणून जर तुम्ही कपिलधारा तीर्थ किंवा नाशिक मधील इतर ठिकाणी भेट देण्याचा प्लॅन करत असाल तर शक्यतो लवकर निघा. सोबत पुरेसं पाणी, काही स्नॅक्स, मोबाईल फुल्ली चार्ज आणि लहान मुलांसोबत ट्रॅव्हल करत असाल तर त्यांच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी नक्कीच सोबत ठेवा. थोडी प्लॅनिंग केली तर तुमचा प्रवास अधिक सुखकर आणि टेन्शन फ्री होईल. भगवान विष्णूंचा अवतार किंवा पुनर्जन्म मानले जाणारे महर्षी कपिल मुनी हे हिंदू धर्मातील महान ऋषींपैकी एक मानले जातात. पश्चिम बंगालमधील गंगासागर येथे असलेला त्यांचा आश्रम लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मात्र फार कमी लोकांना माहीत आहे की भारताच्या दुसऱ्या टोकाला महाराष्ट्रातही महर्षी कपिल मुनींशी संबंधित एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी जवळ वसलेले कपिलधारा तीर्थ हे असे एक पवित्र स्थान असून महाराष्ट्रात त्याला विशेष धार्मिक महत्व आहे. श्रद्धाळू भाविक या स्थळाला गंगासागर प्रमाणेच पवित्र आणि पूजनीय मानतात. इगतपुरी तालुक्यातील कावनई येथे वसलेले कपिलधारा तीर्थ हे अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक धार्मिक स्थळ मानले जाते. हिंदू पुराणानुसार सत्ययुगातील भगवान विष्णूंच्या 24 अवतारांपैकी एक असलेले अवघ्या 5 वर्षांचे महर्षी कपिल मुनी यांनी याच ठिकाणी आपल्या माता देवहूती यांना सांख्यशास्त्राचा उपदेश केला होता. आज येथे असलेल्या आश्रम परिसरात श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि श्री हनुमान यांचे मुख्य मंदिर आहे. मंदिरात ढोल, ताशे आणि असंख्य घंटांच्या निनादात नियमित पूजा अर्चा केली जाते. मुख्य मंदिरापासून थोड्या अंतरावर भगवान शंकरांचे विशाल शिवलिंग, देवी दुर्गा आणि श्री गजानन महाराज यांच्या मूर्ती असलेले आणखीन एक मंदिर समूह आहे. या तीर्थक्षेत्राचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथील 2 पवित्र कुंड. या कुंडांमध्ये गोमुखांच्या आकाराच्या नळामधून सतत पाण्याचा प्रवाह वाहत असतो. विशेष म्हणजे या पाण्याचा उगम आजपर्यंत गूढच मानला जातो. पौराणिक मान्यतेनुसार येथे गोदावरी आणि कपिला या 2 नद्यांचा संगम आहे. कपिला नदीला गुप्त गोदावरी असेही म्हटले जाते, त्यामुळे या कुंडातील पाणी अत्यंत पवित्र मानले जाते. अशी श्रद्धा आहे की गंगासागर येथे स्नान केल्याने जसे पापशालन होऊन मोक्ष प्राप्त होतो, तसेच पुण्य कपिलधारा येथे स्नान केल्यानेही मिळते. म्हणूनच देशभरातून अनेक भाविक या तीर्थक्षेत्राला भेट देतात. स्थानिक परंपरेनुसार आणि काही श्रद्धेनुसार प्राचीन काळात कुंभमेळ्याचे पहिले पवित्र स्नान कपिलधारा येथे होत असे. नंतर पेशव्यांच्या काळात नाशिकच्या पंचवटीतील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशारवत तीर्थ विकसित करण्यात आले. त्याआधी कपिलधाराच कुंभस्नानासाठीचे प्रमुख पवित्र स्थळ मानले जात होते. महर्षी कपिल मुनी यांनी याच ठिकाणी आपल्या माता देवहूती यांना सांख्यशास्त्राचा उपदेश केल्यामुळे या तीर्थाला मातृगया तीर्थ असेही म्हणतात. येथे आपल्या आईच्या स्मरणार्थ पवित्र स्नान करून तर्पण केल्यास मातृऋणाची पूर्तता होते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे मातृश्रद्धा आणि मातृतर्पणासाठी हे स्नान अत्यंत पवित्र मानले जाते. हे ठिकाण फक्त मंदिर नाही तर अध्यात्म, ज्ञान आणि शांतीचा एक सुंदर संगम आहे. इथला वातावरण खूपच शांत आहे. मंदिरात प्रवेश करताच एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. जर तुम्ही मेडिटेशन किंवा मनशांती शोधत असाल तर हे ठिकाण नक्कीच तुम्हाला आवडेल. कपिलधारा नावाप्रमाणेच इथे निसर्गाचा सुंदर स्पर्श दिसून येतो. हिरवीगार झाडे, शांत वातावरण आणि पक्ष्यांचा आवाज सगळंच खूप रिफ्रेशिंग वाटतं. खरं सांगायचं तर अशा ठिकाणी आलं की रोजच्या धावपळीच्या आयुष्यापासून काही वेळ दूर राहता येतं. मन अगदी हलकं होऊन जातं.
आता आपण पोहोचलो आहोत श्री गजानन महाराज संस्थान. इथला परिसर खूप स्वच्छ, शिस्तबद्ध आणि भक्तिमय आहे. भक्त शांतपणे दर्शन घेतात आणि महाराजांच्या चरणी प्रार्थना करतात. मंदिरात बसल्यावर मनाला एक वेगळी शांती मिळते. जर तुम्ही नाशिकला येत असाल तर कपिलधारा सोबत या संस्थानाला ही नक्की भेट द्या. कुटुंबासोबत किंवा एकांतात दोन्ही प्रकारे हा अनुभव खूप सुंदर आहे. आशा आहे की आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तोपर्यंत आनंदी राहा, सुरक्षित राहा आणि भगवंताची कृपा सदा तुमच्या सोबत राहो. जय गजानन महाराज.